गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। याला मारायचं नाही मारून काय करू तुला नाही अरे याला सगळ्याचे पैसे मी देतो पण याला मागला घर दिले घर काय तुला किती बोललेलो किती माझ्या बापाने व्याज किती लोकांना फसवलं कपडे भाडा कपडे कपडे भाडा दे काय करतो शेवटचा दिवस घरी जातो पण आलं पाहिजे पैसे उल्हासनगरमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक झाल्याचा मोठा प्रकार समोर आलाय। राजू पाटेकर नावाचा आरोपी स्वतःला सीबीआयमध्ये भरती करून देणारा असल्याचं सांगत लोकांना जाळ्यात ओढत होता। नोकरीसाठी कोणतीही परीक्षा किंवा ग्राउंड टेस्ट द्यावी लागणार नाही असं सांगून त्याने अनेक युवक युवतींकडून लाखो रुपये उकळले। माहितीनुसार कॅम्प क्रमांक 4 मधील सुभाष टेकडी परिसरात आरोपीने 10 ते 20 जणांना आपला बळी बनवलं। काहींना विश्वास बसावा म्हणून त्याने बनावट माहितीपत्रे व प्रमाणपत्रही दिली। बराच काळ नोकरी न मिळाल्यानं पीडितांना संशय आला। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। सगळे गरीब माणसं आहेत ते आणि आपल्या समाजाचे तुला एवढ्या वेळेचं काय बोलतोय? जे माणसं आले त्यांच्या पैसे दे बोलला ना, दुसरं काय बोलतो का तुला? आई धवडे तुम्हाला बोलतो की बाहेर चल 2 मिनिटं मी काय सेटल होणार दिसतोय का तुला? तुझ्यासारखे 56 विकत घेईन भाडगाव तुझ्या आल्यापासून नखरे बघतोय तू। हसतच मजा घेतो ना, तुला सिरियसली घेतलं आम्ही? तुमचं नाव काय आणि आज तुम्ही इकडे आला आहात, कशामुळे आला आहात आणि काय तुमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे? माझं नाव ऋतुजा दिनेश मेस्त्री आहे। एक राजू पटेकर असा इसम आहे, त्याने आम्हाला नोकरीचं आमिष दाखवून आमच्याकडून पैसे घेतले आहेत। 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 2.5 लाख असे वेगवेगळे अमाऊंट आमच्या सगळ्यांकडून घेतलेली आहेत आणि गेले 4-5 महिने झालं तो इसम आम्हाला कामाचं आमिष दाखवून फक्त घरी बोलवतोय त्याच्या आणि टाइमपास करत आहे। घरातली आमच्या महिलांकडून कामं करून घेत आहे, त्याचं लहान मूल आहे ते सांभाळायला लावत आहे, पण आमच्याकडून कुठलंही त्याने ऑफिशियल डॉक्युमेंट दिलेलं नाहीये, कुठलंही काम दिलेलं नाहीये आणि सगळं फक्त फसवणूक केलेली आहे, फक्त वेळ मारून नेलेली आहे आणि आता तो आमच्यासोबत अश्लील गैरवर्तन करत आहे। आमच्या सगळ्या महिलांसोबत तो आम्हाला
मुद्दाम त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं आम्हाला असह्य झाल्यामुळे आज आम्ही इकडे त्याची कंप्लेंट करण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला काय म्हणून आमिष दाखवलं त्यांनी? कुठे नोकरीला लावतो आणि काय म्हणत होता तो? तो स्वतः कोण आहे? तो स्वतः एक फ्रॉड इसम आहे आणि आम्हाला त्याने सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला CBIची नोकरी देऊ, तुमचं त्याच्यामध्ये ग्राउंड होणार नाही, तुमची एक्झाम होणार नाही, काहीच नाही, तुम्हाला डायरेक्ट आम्ही नोकरी देऊ, असं खोटं खोटं आमिष दाखवून लहान मुलांवर आपल्याला रेड मारायची आहे, असं तसं काय काय खूप असं बोलण्यात गुंडाळून आम्हाला त्याने सगळ्यांना फसवलं आहे. तो कधी तुम्हाला असं कुठला रेड वगैरे मारायला कुठे घेऊन गेला? हो, 2-3 वेळा तो आम्हाला सगळ्यांना बाकीच्या स्टाफला घेऊन गेला होता रेड मारायला. 2 का 3 रेड त्याने मारलेली आहेत. त्याच्यात जवळजवळ त्याने 14-15 लहान मुलांना पकडलेलं आहेत आणि त्याने 4-5 महिने झालं एकालाही पैसे दिलेले नाही. त्याने आम्हाला 15,000 महिना हा कबूल केलेला, सुरुवातीचे 3 महिने, आणि त्याच्यानंतर त्याने 45-50 हजार या लेवलचा पेमेंट देऊ असं सांगितलेलं, पण आम्हाला अजून एकही रुपया त्या इस्माने दिलेला नाही. मग आता त्याचं म्हणणं काय आहे आणि तुम्हाला तो काय बोलतो? आता काय तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता तो आम्हाला असं म्हणतोय की मी 1 महिन्याने तुमचे पैसे देईल, 2 महिन्याने पैसे देईल. गेले 1 हफ्ता आम्हाला तो फक्त फिरवतोय, बाकी त्याने काहीच अजून आम्हाला पैसे दिलेले नाही आणि काहीच दिलेलं नाहीये. आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्हाला त्याला शिक्षा मिळवून द्यायची आहे की आम्ही फसलो, आमच्यासारखे दुसरे फसले नाही पाहिजे बस, आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. तुमचे किती पैसे आहेत त्याच्याकडे? असे एकूण किती रुपये त्याच्याकडे? सगळ्यांचे आमचे जवळजवळ 15-17 लाख रुपये त्याच्याकडे आहेत. आता त्याचं म्हणणं काय बोलतो तो? त्याचं म्हणणं आहे कधी 4 दिवसात देतो, कधी 2 दिवसात देतो, आता बोलतोय तो 1 महिन्याने देतो. तर तो नुसतं फिरवतोच आहे आम्हाला, पण तो एक कन्फर्म काहीच सांगत नाही आम्हाला. आज आम्ही त्याला किती दिवस झाले त्याला शोधत होतो, पण तो आम्हाला भेटत नव्हता. शेवटी आज आम्हाला इथे तो भेटला. आम्हाला त्याचा त्रास सहन झाला नाही, त्यामुळे आम्ही त्याला बेदम मारहाण केलेली आहे. तब्बल 3 दिवसांनी या प्रकरणी राजू पाटेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या तपासात आरोपीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आली असून सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारताचे सरकारचे बनावट व्हिजिटर कार्ड तसेच गाडीवर लावलेला बनावट बोर्डही आढळून आलाय. या सर्वांच्या आधारे तो लोकांचा विश्वास संपादन करत होता. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या फसवणुकी प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे त्याचा शोध घेतला जातोय. नकली एक व्यक्ती आहे, राजू अशोक पटेकर म्हणून आरोपीचं नाव आहे. तर तो CBI अधिकारी आहे म्हणून लोकांना सांगायचं आणि CBIमध्ये नोकरी देतो असं सांगून त्याच्याकडून पैसे वगैरे घ्यायचा, अशी तक्रार प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्याच्याकडे पूर्ण व्हेरीफाय केलं, कागदपत्र वगैरे पडताळणी केली आणि त्यानंतर त्याच्यावर आम्ही BNS 318, 319, 340, 336 आणि 204 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्याकडे एअरगन आहे, त्यानंतर 6 वॉकी टॉकीज आणि इतर साहित्य, असं टोटल आम्ही साहित्य जप्त केलेलं आहे. त्याला अटक केलेली आहे, तपास चालू आहे. सर, ज्यांची फसवणूक झालेली आहे ते कोण आलेत का तक्रार देण्यासाठी? ते तक्रारदाराला कोणी आलेलं नाही. तक्रारदार आल्यानंतर पुन्हा तपासात त्यांचा सहभाग करून घेण्यात येईल आणि पुढची कारवाई करण्यात येईल. जे बनावट बॅजेस वगैरे मिळाले, कागदपत्र वगैरे मिळाले, फसवणुकीसाठी जे साहित्य लागतं ते सगळं मिळालं. त्याचं पूर्ण शहानिशा केली, पडताळणी केली आणि त्यानंतर मग गुन्हा दाखल करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.